अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती काय आणि अमरावती जिल्ह्यातले जे 2-4 नेते आहेत त्यामध्ये बबलू देशमुख की ज्यांच्या तकदीरातच आमदारकीने प्रवीण तायडे म्हणत होते की त्यांची मस्तकावरची आमदारकीची रेषाच पुसल्या गेली, पण आमदारकीची रेषा पुसला असताना ते दुसऱ्याच्याही रेषा पुसायला लागले आणि याचीच परिस्थिती आली दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसचे सर्वेसर्वा सुधाकर पाटील भासागळे ज्यांनी तिथल्या संस्था सर्व काबीज केलेल्या आहेत. आज त्यांच्या सुद्धा काँग्रेस सोडल्यास त्यांना प्रवृत्त वरील मंडळीने केलं आणि काँग्रेसला कोण हरू शकते तर काँग्रेसच हरू शकते हे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं. अर्थातच मी गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर जे मी विश्लेषण केलं होतं ते अचूक ठरलं आणि सुधाकर पाटील भासागळे यांनी काँग्रेसला राजीनामा दिला. आता लोक म्हणत असतील की बा सुधाकर पाटील भासागळे यांना समजून सांगितल्यानंतर ते प्रवेश घेतील, पण असा कुठलाच नेता नाही की तो पहिल्यांदा त्यांची सेटिंग लावल्यानंतरच राजीनामा देते. एकनाथराव शिंदेंनी बंड जेव्हा केलं तेव्हा जसा संजय राऊत बळबळायला लागला होता आणि त्याचेच परिणाम आज उद्धव साहेब सेनेची परिस्थिती काय झाली. बबलूभाऊ देशमुख यांनी खासदार बळवंतराव वानखडे यांना हाताशी धरून दर्यापुरातील जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत सुनील पाटील गावंडे आणि असे अनेक नेत्यांना सोबत घेतलं. सोबत घेतल्यानंतर सुधाकर पाटील कसे डॉमिनेट होतील, त्यातनं अपमान कसा होईल असे अनेक प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नातून सुधाकर पाटील भासागळे यांच्या जिव्हारी लागल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. आता मी कॉमेंट्स वाचताना पाहतो की असे काँग्रेसमधून खूप गेले, पण माझं असं म्हणणं आहे ज्यांनी ह्या कॉमेंट्स टाकतात की सुधाकर पाटील गेले म्हणून काँग्रेसचं काहीच होणार नाही. 400 सीट्स ज्या काँग्रेसच्या भारतात होत्या त्यांना विरोधी पक्ष पुरतं सुद्धा लोकसभेत खासदार निवडून आणता आले नाहीत. सुधाकर पाटील काँग्रेसमध्ये यायच्या अगोदर काँग्रेसची काय परिस्थिती होती हे सर्वांना माहीत आहे. लोक जरी आज म्हणत असतील की सुधाकर पाटील गेल्याने काही फरक पडणार नाही, पण निश्चितच सुधाकर पाटील गेल्यानंतर हा येणारा काळ सांगेल काय फरक पडतोय. कारण बच्चू सारखा दिग्गज नेता या राजकारणाला संतापून किंवा तिरकारून शिंदे सेनेत जातो आणि सुधाकर पाटील भासागळे यांना सुद्धा तीच परिस्थिती आहे, त्यांना जावं लागेल ते शिंदे सेनेतच. कारण प्रकाश पाटील भासागळे हे बीजेपीत असल्यामुळे ते बीजेपीत जाऊ शकत नाहीत. काँग्रेसमध्ये पडतीचा दोर सर्व त्यांनी स्वतःहूनच कापून टाकलेले आहेत किंवा वरच्या नेत्यांनी कापलेले आहेत. त्यानंतर उद्धव साहेब सेनेचं इथं काहीच राहिलं नाही. हा उद्धव साहेब सेनेचा इथला शेवटला आमदार, तोही खासदार किंवा आमदार सुधाकर पाटील भासागळे यांनी प्रयत्न केले नसते किंवा इमान इतबारे काम केलं नसतं तर तेही आले नसते. कमेंट्स वाचल्यानंतर असं वाटते की जे नेते किंवा ज्यांना नेते दर्यापुरात कुणी मानत नाही ते स्वतःलाच नेते मानतात अशा लोकांच्या कॉमेंट्स येतात की सुधाकर पाटील आणि बाळासाहेब हिंगणीकर गेल्यानंतर ज्यांना डिमांड येईल. आज काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार झालेले आहेत दर्यापुरामधले. सुनील पाटील किती करतील पण ते सुधाकर पाटलाची बरोबरी करू शकत नाहीत. येणारा काळ हा सुनील पाटील गावंडे यांच्यासाठी सुद्धा कठीण राहील आणि एकटे बळवंतराव वानखडे हे स्वतः निवडून येतील पण काँग्रेसचे जे लोक आहेत यांना निवडून आणू शकत नाहीत. येणारा काळ हा काँग्रेससाठी नक्कीच कठीण राहील. आता जे बोलतात की आता काहीच होणार नाही, येणारा काळच सांगेल की सुधाकर पाटील गेल्यानंतर काय होतंय. आज जनसामान्य लोकांमध्ये गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर जे गणेश साखरे विश्लेषण करतात ते विश्लेषण अचूक का ठरते, ते ज्योतिषी आहेत का, त्यांना पुढचं भाकीत कसं काय समजते याची चर्चा चालू झाली. मलाही कमीत कमी 50 ते 60 फोन आले की गणेश पाटील तुम्ही नगर परिषदचं 17 सीट सांगितलं त्या 17 सीट आल्या. त्यानंतर तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीतलं विश्लेषण बरोबर केलं. त्यानंतर आता जे मी व्हिडिओ टाकला होता की बळवंतराव वानखडेला पकडून वरची लोक त्यांना डॉमिनेट करत आहेत. जे वरचे लोक डॉमिनेट करत आहेत त्यांनाही थोडासा धाक होता सुधाकर पाटलाचा, कारण सुधाकर पाटलांनी सर्व संस्था ताब्यात घेतल्या आणि जे वरचे नेते आहेत यांची एकही संस्था ताब्यात नाही. पण तरी ते
अमरावती जिल्ह्यातले गेल्या कित्येक वर्षापासून मी स्वतः मेन अशा त्यांच्या भावना आहेत. आता सुधाकर पाटील भासाकडे यांच्या मागे कोण जाईल? यामध्ये सुधाकर पाटील गेल्यानंतर ज्यांना स्थान मिळतंय ते नेते जाणार नाहीत. त्यामुळे सुनील पाटील गावंडे असो, येवल्याचे बाप्पू असो, प्रदीप बाप्पू, असे काही नेते आहेत की ते त्यांच्या मागे जाणार नाहीत, कारण की त्यांची नाळ ही काँग्रेस सोबत जुळलेली आहे. ते आज जरी म्हणत असेल सुधाकर पाटील गेल्याच्या नुकसान होणार नाही किंवा आम्ही वरती जाऊ शकतो, पण सुधाकर पाटलाची बरोबरी सध्या तरी कोणी करू शकत नाही. काँग्रेसचे चांगले दिवस आले होते, पण येणारा काळ हा काँग्रेससाठी एवढा कठीण काळ राहील का मला नाही वाटत की दर्यापूर तालुक्यात आता काँग्रेसला काही हाती लागेल म्हणून. प्रयत्न करत राहा. आणि बच्चू कडू सोबत, बच्चू कडू हा जमिनीवरचा नेता आहे, त्यामुळे बच्चू कडू शिंदे सेनेत गेल्यानंतर बच्चू कडू कसे कसे मोहरे हेरील हे सांगता येत नाही. त्यातलाच सुधाकर पाटील भासाकडे हा एक मोहरा त्यांनी टिपला असं म्हणण्यास काही हरकत नाही. येणारा काळ सूत्रांच्या माहितीनुसार सुधाकर पाटील भासाकडे यांना फक्त एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे जमिनीवरचे जे नेते आहेत ते नेते बच्चू भाऊ कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ते याच पक्षात जातील. कारण वरील नेते हे सुधाकर पाटील भासाकडे यांच्या नगर परिषदमध्ये काय कुठलेच प्रचाराला आले नाहीत. आणि सुधाकर पाटलांनी मुलाखतमध्ये सांगितले की प्रत्येक वेळेस ते मला अडवणूक करत होते म्हणून. आणि खासदार यांना पकडून ह्या साऱ्या गोष्टी होतात. खासदाराला पंचित आहे, येणारी तिकीट हे खासदाराची राहणार नाही, खासदारकीची त्यांना आमदारकीच हवी आहे. मग ते आमदारकीसाठी दर्यापूरलेच राहतील आणि सुधाकर पाटलाची तिकीट कडून ते बळवंतराव भुलत भेटणार ही निश्चित आहे. पण येणारी फाईट हे सुधाकर पाटील भासाकडे आणि बळवंतराव वानखेडे आणि बीजेपी यांच्यात असं म्हणण्यास काही हरकत नाही. सुधाकर पाटील येणाऱ्या काळात शिंदे सेनेचा कॅन्डिडेट. धन्यवाद. गणना युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.